हॅलो नमस्कार, वेलकम टू अर्थनीती। आजच्या व्हिडिओचा टॉपिक आपला वित्त आयोग आहे। वित्त आयोग जनरली खूपच बेसिक लेवलला आपण करतो, ते मला तुम्हाला आज सांगायचं आहे। त्याच्यात फॅक्च्युअल डेटा जो असतो, मग वित्त आयोगाची स्थापना, त्याचं आर्टिकल, आणि त्यात थोडं पुढे जाऊन काय करतो आपण, त्याचं कार्य, फंक्शन। मग फंक्शन आणि बेसिक फॅक्च्युअल डेटा याच्या रिलेटेड तुम्हाला प्रश्न आत्तापर्यंत आलेले आहेत। त्याच्या पुढे जाऊन जर आपल्याला 2024चं राज्यसेवा आणि कंबाईन या दोन्ही टार्गेट पूर्ण करायचं असेल आणि कट ऑफ हा इतरांच्या तुलनेत जर पुढे न्यायचा असेल स्वतःचा मार्कचा, तर थोड्या गोष्टी अजून डिटेलमध्ये कराव्या लागतील। याच वित्त आयोगाबद्दल तुम्हाला एक कन्सेप्ट सांगणार आहे, ती म्हणजेच डिव्होल्यूशन, टॅक्स डिव्होल्यूशन ज्याला म्हणतो आपण। वित्त आयोगाबद्दल बेसिक डेटा विचारला, त्याचे अध्यक्ष, सदस्य, 15 वित्त आयोग किती, केंद्र आणि राज्यामधला कराचा वाटा या 15 वित्त आयोगांनी किती आहे, 14व्या किती आहे, इथपर्यंत अख्खा महाराष्ट्र अभ्यास करतो। पण पुढे जर आयोगाने असा प्रश्न विचारला, वित्त आयोगाबाबत खालील विधान विचारात घ्या, आणि मग त्यात वित्त आयोग व्हर्टिकल डिव्होल्यूशन करतं का टॅक्सचं, का हॉरिझॉन्टल करतं। आता असं काही आलं समोर की वाटतं हे कुठून आलं काय। मी तुम्हाला नेहमी एक वाक्य सांगत असतो बघा, जिथं आपण थांबतो तिथून पुढे आयोग सुरू होतं। आयोगाच्या सोबत बदलायचं का आयोगाच्या नंतर बदलायचं। मग आयोगाने ज्यावेळेला असे प्रश्न टाकायला लागेल तेव्हा आपल्याला कळतं की अरे हां, आता अशा पद्धतीने पुढे जायला पाहिजे। त्यासाठी 1 वर्ष आपल्याला वेळ लागू शकतो। मग एका मार्काने प्रिलिम जाते, एका क्वेश्चन चुकल्यामुळं रिझल्ट जातो। हे जर नाही करायचं असेल तर आपल्याला डेप्थ वाढवावी लागेल वित्त आयोगाबाबत किंवा इतर कुठल्याही बाबतीत। जिथंपर्यंत अख्खा महाराष्ट्र आहे, आपण आहेत किंवा आयोगाने आत्तापर्यंत विचारलेत, तोच एरिया बघा, त्याच्या पुढं 1 पाऊल अजून पुढे जायचा प्रयत्न करा। हा यामागचा उद्देश आहे माझा। क्लिअर? चलो, सो बुक्सबद्दल तुम्हाला मी याच्या आधीही सांगितलेलं आहे, महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहे। याबाबत या बुक्सच्या संदर्भातील डेटा आणि त्याची सॉफ्ट कॉपी, ज्याला आपण सॅम्पल कॉपी म्हणतो, नेमका डेटा काय, हे टेलिग्राम चॅनलला टाकलेले आपल्या अर्थनीतीचे आवर्जून बघून घ्या। याच्याच रिलेटेड तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन एक्झाम ओरिएंटेड नेमकी काय ही बुक घेतल्यानंतर कळेल। आता मागच्या काही एक्झाम झाल्या, डिपार्टमेंटल PSI, त्याच्यानंतर ग्रुप C ची मेन्स, ग्रुप B ची मेन्स, आणि STI मेन्स कुठली जुनी जी 55 क्वेश्चनची, त्यातलं सगळं रिफ्लेक्शन विथ प्रूफ तुम्हाला टाकलेलं आहे पेज नंबर सहित। आवर्जून बघून घ्या टेलिग्राम चॅनलला आपल्या। सो लेट्स स्टार्ट टुडे टॉपिक वित्त आयोग। मी जसं सांगितलं तुम्हाला तसं बेसिक फॅक्ट्स आपण याच्याबाबत करतो। खूपच जे त्याचं आर्टिकल असू द्यात, त्याची नियुक्ती कोण करतं, कालावधी किती असतो, 15 वित्त आयोगाचा कालावधी किती आहे, त्याचे अध्यक्ष कोण आहेत, हा एकदम बेसिक फॅक्ट्स जे आजपर्यंत आयोगाने विचारलं एवढा टार्गेट करतो। त्याच्या पुढे जाऊन काय करतो, फंक्शन्स, कार्य काय करतं वित्त आयोग, तर केंद्र आणि राज्यामध्ये कर विभागणी करतं। केंद्र सरकारला जे कर उत्पन्न मिळतं त्यातील काही वाटा राज्यांना द्यावा लागतो। हे रिकमेंडेशन कोण देतं, वित्त आयोग। कोणाला, राष्ट्रपतीला। हे बेसिक फंक्शन आहे। इथपर्यंत क्लिअर? हे आजपर्यंत इथं टार्गेट केलं आयोगाने, हे तर आपल्याला करणं अपेक्षितच आहे, 100% केलं पाहिजे। याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला प्रश्न येतो, व्हॉट इज अ व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल डिव्होल्यूशन टॅक्स संदर्भात आणि वित्त आयोग संदर्भात। मग मात्र हे आपल्याला अजिबात माहीत नसतं, याच्यामुळे प्रश्न जातो, अटेम्प्ट करत नाही किंवा आपण चुकतो। सो तिथपर्यंत पोहोचणं हे अपेक्षित आहे। याच्यामध्ये इथं वित्त आयोगाचं जे काम आहे, कर विभागणी करणे, कर उत्पन्नाची, कोणाकोणामध्ये, केंद्र आणि राज्य, हे बेसिक फंक्शन आहे। याच्यात आता व्हर्टिकल हा काय प्रकार आहे आणि हॉरिझॉन्टल हा काय प्रकार आहे। ज्यावेळेला केंद्र आणि राज्य या दोघांमध्ये वित्त आयोग सांगतं की फॉर एक्झाम्पल 41% हे तुम्ही उत्पन्न दिलं पाहिजे। कोणी, केंद्राने, कोणाला, राज्यांना, देशातील सगळ्या राज्यांना। हे जे डिव्होल्यूशन आहे, हे जे वाटणी आहे कराची, दिस इज कॉल्ड ॲज व्हर्टिकल डिव्होल्यूशन। एवढं सिंपल आहे बस। केंद्राकडून राज्यांना जी शिफारस जाते वित्त आयोगामार्फत, हे 41% तुम्ही दिलं पाहिजे उत्पन्न। ठीक आहे, हे झालं व्हर्टिकल डिव्होल्यूशन। मग 41% किंवा 41 रुपये हे उत्पन्नातील एवढा वाटा मिळाला। आता असं आहे का की हे 41 रुपये एकाच राज्याला द्यायचे, कुठलं तरी महाराष्ट्राला, कर्नाटकाला किंवा नॉर्थ ईस्टच्या राज्यांना, असं काही का नाही। इथून पुढं जेवढे काही भारतातील राज्य आहेत त्या राज्यामध्ये सुद्धा वित्त आयोगाने शिफारस केलेली असती की महाराष्ट्राला समजा फॉर एक्झाम्पल 5 रुपये, आंध्राला 8 रुपये, इथं ह्याला 2 रुपये, व्हॉटेवर, मी इथं एक्झाम्पल दिलेलं आहे। म्हणजेच हे 41 रुपये तुम्ही आता राज्यामध्ये जेव्हा डिवाइड करता, दिस इज कॉल्ड ॲज हॉरिझॉन्टल डिव्होल्यूशन। कन्सेप्ट क्लिअर झाली? व्हर्टिकल म्हणजेच केंद्राकडून राज्यांना जे काही रुपये येत आहेत, 41 रुपये आलेले 41 रुपये राज्यामध्ये जेव्हा वाटणी केली जाते, दॅट इज कॉल्ड एज हॉरिझॉन्टल डिव्होल्यूशन। हे एक नवीन असं काहीतरी बेसिक आयोग विचारतं आणि आपल्याला माहीत नसतं। फार अवघड आणि कुठून तरी विचारलं असं नाही आहे, सरळ सरळ तुम्हाला वित्त आयोग करताना अशा काही गोष्टी करणं अपेक्षित आहे। हा बेसिक कन्सेप्टचा पार्ट इथं क्लिअर झाला। याच्यासोबत अजून काही अशाच काय म्हणतो आपण त्याला, कन्सेप्च्युअल, जिथं तुम्ही एरियात जात नाहीत, जिथं डार्क एरिया आहे, जिथं तुम्ही दुर्लक्ष करताय, त्या तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करतोय। याचा अर्थ आता असा होऊ शकत नाही की सगळेच इकॉनॉमिक्सचे कन्सेप्ट टर्म्स मी इथे घेऊ शकेल। हे तुम्हाला इथं काहीतरी सॅम्पल म्हणून तुम्हाला सांगतोय। याचा अर्थ तुम्ही अभ्यास करताना कुठलाही टॉपिक आणि कन्सेप्ट घेताना जरा थोडं आजूबाजूला जा,
म्हणजे आयोग ज्या वेळेला विचारतं आणि त्याच्यानंतर आपण बदलतो तसं नका करू. आयोगासोबत बदला तर रिझल्ट येईल. ठीक आहे. दिस इज ऑल अबाउट बेसिक कन्सेप्ट आणि बुक्समध्ये आपल्या ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. या संदर्भातच आयोगाचा एरिया किंवा अशा काही गोष्टी आहेत ज्या आपण करत नाहीत आणि मग परीक्षेत येतात त्याबाबत डिस्कशन करण्यासाठी किंवा इकॉनॉमिक्सची डेप्थ 2024साठी किती अपेक्षित आहे, जे मी या वारंवार व्हिडिओमधून सांगतो तुम्हाला, त्या संदर्भात उद्या लाईव्ह आपलं ऑफलाईनचं सेशन ठेवलेलं आहे. नक्की जॉईन करा. सगळ्या दोन्ही परीक्षांसाठी उपयुक्त सगळी इन्फॉर्मेशन, स्ट्रॅटर्जी असेल, कन्सेप्च्युअल क्लॅरिटी, आयोगाचा पॅटर्न, इथून पुढची प्रिपरेशन कशी असली पाहिजे याबाबत आपण चर्चा करणार आहोत. सो नक्की जॉईन करा. तुमचं रजिस्ट्रेशन गरजेचं आहे कारण आपल्याला सीट लिमिटेड आहेत. कमीमध्येच आपण जास्तीत जास्त क्वालिटी द्यायचा प्रयत्न करतोय, त्यासाठी हा सगळा सेमिनार अरेंज करतोय. चलो, सो भेटूया उद्या ज्या ऑफलाईन सेमिनारमध्ये. थँक्यू सो मच. लाईक आणि शेअर्स नक्की करायला विसरू नका. जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवा, कारण हा अप्रोच आपल्याला आत्तापर्यंत मिळाला नाही म्हणून आपण रिझल्टपासून वंचित राहिलो. सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.